तर आमच्या चॅनलचं नाव आहे कोल्हापूरकर इन अमेरिका आणि आमच्याकडे कोल्हापुरी चप्पल नाही असं होईल काय? तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आज मस्त वेदर आहे असं वाटलं म्हणून बाहेर पडलो, तोपर्यंत पाऊस सुरू झाला आणि कशाला बाहेर पडलो असं वाटायला म्हणजे पाऊस गेला आणि ऊन पडलं. तर आम्ही आज चाललोय न्यू जर्सी शहरातील जर्सी सिटीमध्ये, जिथं इंडिया स्क्वेअर असं एका रोडलाच नाव दिलंय. का तर तुम्हाला हळूहळू पुढे कळेलच, जशी मी आता व्हिडिओ दाखवते तसं बघा. जसं की इथं प्रत्येक शॉप हे इंडियन आहे. जसं भारतात फिरताना रोड साईडला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स, स्टोर्स, रेस्टॉरंट्स पाहायला मिळतात, तसं इथं पाहायला मिळतं इंडियन रेस्टॉरंट्स, त्याचबरोबर इंडियन कपडे मिळणारे दुकानं, आणि जशी की आपल्याला भारतीय भांडी भरपूर लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तसं मिळणारं एक शॉप आहे. बिग बाजार आहे. आणि एक शॉप म्हणजे असं पान शॉप पण आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळालं अमेरिकेत. तर आम्ही आलोय मुस्कान नावाच्या सलॉनमध्ये. आयब्रोज क्लीनअप करून घ्यायचं होतं, त्यासाठी आले. आणि अमेरिकेत सहसा मी असं बाहेर आयब्रोज करून घेत नाही, माझ्याकडे ट्रिमर आहे त्यानेच करून घेते. पण सध्या आम्हाला बाहेर जायचं आहे, त्यासाठी मग म्हटलं छान करून घ्यावेत. आणि बाय द वे इथं आयब्रोसाठी $10 घेतले जातात. तिथून बाहेर पडल्यानंतर इथं चाटचं दुकान आहे, तिथं आलोय. पण इथं भली मोठी लाईन बघून म्हटलं इथं काय आमचा लवकर नंबर येणार नाही. तिथून बाहेर पडून आम्ही ऑनेस्ट नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आलो. तिथं सगळं व्हेज जेवण मिळतं. तर इथं आम्ही गेल्यावर डोसा घेतला मुलासाठी आणि आम्हा दोघांसाठी पावभाजी घेतली. सेफेस्ट फूड मुलासाठी डोसा असतो आणि इडली असते, तर ते मुलांनी खाली. आणि इथं नॉन इंडियन पण लोक भरपूर पाहायला मिळतात, जे इंडियन फूड एक अगदी आवडीनं खातात. तिथून बाहेर पडता अंधार पडायला आला, संध्याकाळ झाली. आणि इथं आल्यावर असं वाटतच नाही की आम्ही अमेरिकेत आहोत, असं वाटतं की आम्ही भारताच्या कुठल्या तरी मुंबईच्या रोडवर फिरतोय. अशी सगळी लोक भारतीय असे बसलेले दिसतात, स्टोअर दिसतात, फुलांची दुकानं, वेगवेगळ्या परत देवांचे साहित्य मिळणारी दुकानं, अशी सगळी बाहेरच लावलेली दिसतात. आणि क्वचितच एखादा नॉन इंडियन लोक पाहायला मिळतो. तर असा आमचा दिवस स्पेंड करून आम्ही आता परत घरी चाललोय. पण पुढचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका, कारण तो व्हिडिओ खूप खास असणार आहे. परत भेटूच, बाय.